जेव्हा आपल्याला घरातील गृहिणी विचारते की आज स्वयंपाक कसा झाला आहे, तेव्हा आपण तिला सहज चिडून बोलून जातो की नवीन थोडी काय बनवले, दररोजचं तर बनवलं, रोजच्यासारखंच लागणार ना. दररोजचं काय सांगायचं. तेव्हा एक क्षण थांबून विचार करा, त्या गृहिणीनं 2-3 तास उभं राहून आपल्यासाठी स्वयंपाक बनवलेला असतो. सोबत तिनं त्यात फक्त तेल, मीठ, मिरची ओतलेली नसते, तर त्याचबरोबर तिचा जीव ओतून आनंदात बनवलेला असतो तो स्वयंपाक. आपण जर आनंदाने तिने बनवलेल्या स्वयंपाकाचं कौतुक केलं ना, तर खात्रीने सांगते, मी ती आजच्यापेक्षा जास्त चविष्ट स्वयंपाक उद्या बनवेल. विचार बदला, जीवन सोपे आणि सुंदर दिसेल. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजेत. स्वागत आहे तुमचं स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज डब्यासाठी बनवली आहे वालाची उसळ. ही आहे गोड्या वालाची उसळ आणि त्याला मोडही काढलेले नाहीत. रात्री भिजत घातले आणि सकाळी सोलून ही भाजी केली आहे. कांदा टोमॅटो फोडणीला, हिंग, हळद, मसाला आणि मग सोलून तयार केलेले वाल आणि बटाटा हे सर्व एकत्र टाकायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे आणि मग वरतून मीठ टाकायचं आहे, भाजके वाटण टाकायचं आहे. छान सगळं परतल्यावर त्याला शिजू द्यायचं आहे पाणी टाकून आणि मग तयार झाली वालाची उसळ. आज आहे ना, रव्यापासून उपमा आणि शिरा न बनवता झटपट बनवले आहे हे सुजीचे वडे म्हणजे रव्याचे वडे. तर 1 वाटी रवा घेतला, त्याच्यासाठी 2 वाटी पाणी घेतलं, ते उकळत ठेवलं आणि मग त्याच्यात टाकली आहे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स. पाणी उकळल्यावर त्याच्यात रवा टाकून गुठळी येणार नाही याची काळजी घेऊन ते छान परतून घ्यायचं आहे. खूपच अशी क्रिस्पी छान अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. खाताना सोबत चटणी नसली तरी चालेल, पण मॅगीचं हॉट अँड स्वीट टोमॅटो चिली सॉस आम्हाला पाहिजेच. तुम्ही पण ट्राय करा. आणि मग हे तयार झालेलं रव्याचं पीठ आहे ना, त्याच्यात तेल टाकून ते छान मळून घ्यायचं आहे आणि मग मळून झाल्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे वडे करून घ्यायचे आहेत आणि ते तेलात तळून घ्यायचे आहेत. अगदी खूप छान क्रिस्पी असे हे कुरकुरीत असे हे वडे तयार झाले आहेत आणि त्याला तेल अजिबात राहिलेलं नाही. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आता वालाच्या भाजीसोबत, वालाच्या उसळीसोबत ह्यांना देते आहे ज्वारीची भाकरी डब्यासाठी आणि थोडंसं सलाड. हे ऑफिसला निघून गेले आणि पावसाने एवढा जोर धरला आहे. तर ही माझी बेडरूमची विंडो आहे, तर इथे थोडं 5 मिनटं घालवली. छान पावसाचे थेंब अंगावर घेत होते आणि मग चला आता आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करूया. स्वयंपाकघर म्हणा किंवा हॉल म्हणा किंवा बेडरूम म्हणा, एकावेळी सगळं स्वच्छ होऊ शकत नाही. त्यासाठी कामाचं नियोजन हे करावंच लागतं. तर नेहमी सगळंच स्वच्छ करू शकत नाही, पण रोज एक कोणता तरी कोपरा, मग तो किचनचा असो, बेडरूमचा असो किंवा हॉलचा असो, तो आपण स्वच्छ करायचा. आणि मग नेहमी जसं किचनमध्ये काम केलं तर किचनचा प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घ्यायचा. बेडरूममध्ये आहे तर बेडरूममध्ये पटापट कपड्यांच्या घड्या घालून घ्यायच्या. हॉलमध्ये असेल तर हॉलमध्ये सोफा झाडून घ्यायचा. अशा पद्धतीने काम केलं तर काम कसं सगळं व्यवस्थित वेळेवर होतं. तर अशा प्रकारे मी कांद्याचं शिंक घासून घेतलेलं आहे. आणि यात सांगायचं म्हटलं तर कांदे बटाटे कधीही एकत्र ठेवायचे नाही, त्यामुळे बटाट्यांना मोड येतात आणि कांद्यातून एक विशिष्ट प्रकारचा वायू निघत असतो, त्याच्यामुळे तो बटाटे खराब करतो. तर कांदे आणि बटाटे हे शक्यतो लांब लांबच ठेवायचे. आणि जेव्हा एखादा कोपरा किंवा एखादं कबड, म्हणजे आपल्या बेडरूमचं कबड पण आपण साफ करतो आहे, तर वस्तू डिक्लटर करायला शिकायच्या. म्हणजे आपल्याला नको असलेल्या वस्तू काढून टाकायच्या सरळ, कारण त्या ठेवून आपण उगाचच जागा पॅक करत असतो. तर आज ठरवलं होतं
या किचनच्या चिमणीची साफसफाई करायची. आणि त्याच्यासाठी मी हे मॅजिक लिक्विड तयार केलं आहे. त्याच्यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे, त्यात टाकलं आहे मी जे वापरते ते विम लिक्विड आणि खाण्याचा सोडा, वरतून व्हिनेगर. हे सर्व मी ह्या चिमणीच्या जाळ्या ज्या काढून घेतल्या त्याच्यावरती गरम टाकल्यानंतर ते तारेने छान घासून घेतले आहे. आणि हेच लिक्विड मी किचनचं प्लॅटफॉर्म, किचनचं टाईल्स आणि किचन काउंटर माझा हॉब आहे तर तो साफ करण्यासाठी वापरते. तर बघा ह्या चिमणीवर मी असं हे स्प्रे करून घेतलं आहे. आणि स्पॉन्जनी किंवा मी आता माझ्या हातात तार आहे, अगदी हलक्या हाताने करते कारण ह्याला चिकटपणा येतो. कारण तार आहे म्हटल्यावर स्क्रॅचेस येऊ शकतात, पण ते अतिशय हलक्या हाताने मी हे करते. आणि मग स्पॉन्ज वाईपने हे छान सगळं पुसून घेतलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय, टेक केअर. श्रावण महिना जवळ येतोय तर लवकरच नवीन रेसिपीसह भेटूया. पण मला सांगा, तुम्ही वालाची उसळ कशा प्रकारे करता? जर काही वेगळी पद्धत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा.